1 सप्टेंबरपासून विदर्भ मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, जालना या जिल्ह्यांमध्ये अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे जनजीवनावर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. पाहुयात 3 सप्टेंबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढील 24 तासांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून मधून-मधून मेघगर्जनेसह मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अहमदनगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास पावसाचा जोर हा कायम राहणार असून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा कायम असणार आहे. तर विदर्भातील यवतमाळ आणि अकोला या 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भामधील जिल्ह्यांमध्ये देखील पुढील 24 तासांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण राज्यावर पुढील 24 तासांसाठी पाऊस सक्रिय राहणार असून नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये हवामानाची स्थिती कशी आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.